बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे। नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरातील व्हीआयपी दर्शन तिकिटांच्या काळा बाजाराचा प्रकार उघडकीस आलाय। 600 रुपयांचे देणगी दर्शन पास तब्बल 2000 रुपयांना विकले जात असल्याची माहिती आहे। तर या प्रकरणाच्या चौकशीनंतर त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट कडून गुन्हा नोंदवण्यात आलाय आणि पोलिसांकडून याविषयीचा अधिकचा तपास सुरू करण्यात आला आहे। त्र्यंबकेश्वरचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने लोक येतात आणि काही जण व्हीआयपी दर्शनाचं तिकीट सुद्धा घेतात, मात्र त्याचा काळा बाजार केला जात असल्याची माहिती आहे। 600 रुपयांचं देणगी दर्शन पास तब्बल 2000 रुपयांना विकलं जात असल्याची माहिती आहे आणि याच प्रकरणामध्ये त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट कडून गुन्हा नोंदवण्यात आलाय। त्यावेळेस त्यांनी सांगितले की मी ह्या पाससाठी 2000 रुपये एका व्यक्तीला, मुर्तडक नावाच्या व्यक्तीला मी 2000 रुपये दिले आणि त्याच्याकडनं घेतलेला आहे। परंतु तो पास दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने असल्याने तो स्कॅन होऊ शकला नाही। अशा प्रकारे त्या भाविकाची येथे फसवणूक झाली। त्या अनुषंगाने अमित माचवे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पोलीस स्टेशनला फसवणुकीची तक्रार दिल्याने पोलीस स्टेशनमध्ये रितसर गुन्हा दाखल करून आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। लक्ष्मण, एखादा कॉन्सर्ट असेल किंवा मूवीचे तिकीटचा काळा बाजार होत असल्याचं आपण बघितलंय, पण आता त्र्यंबकेश्वरच्या दर्शनसाठीचा जो पास आहे त्याचाही काळा बाजार केला जातोय। अगदी खरं आहे। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये केवळ नाशिकच नाही तर देशभरातून भाविक जे आहे ते दर्शनासाठी येत असतात आणि दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांमध्ये काही भाविक असतात की त्यांना वेळेची मर्यादा असते, कमी वेळेमध्ये त्यांना त्र्यंबकेश्वर मधून बाहेर पडायचं असतं किंवा लहान मुलं असतात त्यांना गर्दीत जायचं नसतं। अशा वेळेला हे भाविक जे आहेत ते दर्शन रांगेत न उभे राहता पासेस घेऊन त्या ठिकाणी मंदिरामध्ये जातात। जी व्हीआयपी दर्शनासाठी किंवा या लोकांसाठी जी पासची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्या पासचा उपयोग जो आहे ते करत असतात। मात्र याच दर्शन पासचा जो आहे तो गैरव्यवहार झाल्याचा प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे। ज्या 600 रुपयांचा जो देणगी दर्शन पास आहे तो तब्बल 2000 रुपयांना विकला जात होता, अशा प्रकारची माहिती जी आहे ती ज्या वेळेला देवस्थानला कळाली त्यावेळेला देवस्थानने या सगळ्या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर या सगळ्या प्रकरणानंतर जे एक संशयित आहे नारायण मुर्तडक नावाचा, त्याच्या विरोधामध्ये नाशिकच्या त्र्यंबकेश्वर पोलीसमध्ये स्वतः देवस्थानने तक्रार दाखल केली आणि या तक्रारीनंतर त्र्यंबकेश्वर पोलिसांमध्ये संबंधित संशयित जो आहे त्याच्या विरोधामध्ये बनावट पास बनवले आणि जास्त दराने ते पास विकले, अशा प्रकारचा जो गुन्हा आहे तो दाखल करण्यात आलेला आहे। फसवणुकीचा हा सगळा गुन्हा आहे। मात्र या सगळ्या प्रकारामुळे नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये जे कोणी देशभरातून भाविक येतात त्यांनी खबरदारी घेणं आहे गरजेचं आहे, काळजी घेणं गरजेचं आहे की त्यांची या सगळ्यामध्ये फसवणूक तर होत नाही ना, हे सगळं बघणं गरजेचं असणार आहे। निश्चितच लक्ष्मण, एकूणच असं म्हणता येईल की देवाचं दर्शन घेताना सुद्धा आता लोकांची फसवणूक केली जाते, काळा बाजार दर्शनाच्या पासचा केला जात असल्याचं दिसतंय, त्यामुळे भाविकांनी सतर्क राहण्याची गरज आहे। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। या विशेष अपडेट आपण घेत राहूयात।